नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता जवळजवळ 3 महिने होतील, म्हणजे आणखीन साधारण 8-10 दिवसामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारला 3 महिने पूर्ण होतील. तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी झाले, त्यालाही 3 महिने पूर्ण होतील. आणि गणेशोत्सवाच्या आसपास नरेंद्र मोदी सरकार जे तिसरं आलेलं आहे, 3-0 काय 3.0, त्याला 100 दिवस पूर्ण होतील. आणि या सगळ्या काळामध्ये हे सरकार कधीही गडगडणार अशी भाकीत सातत्याने येत आहेत, पण तसं काही झालेलं नाही. हा, लोकसभेमध्ये आधीच्या 10 वर्षामध्ये वेळे 2 टर्म मध्ये मोदींकडे पूर्ण बहुमत स्वपक्षीय होतं, एकपक्षीय बहुमत होतं. ते आज राहिलेलं नाही. आणि त्यामुळे मित्र पक्षांचा टेकू घेऊन हे सरकार चालवणं किंवा बहुमत दाखवणं मोदींसाठी अपरिहार्य झालेलं आहे. ही वस्तुस्थिती असली तरी ज्या पद्धतीमध्ये त्यांचे विरोधक देव पाण्यात बुडवून बसलेले आहेत, की कधी ना कधी हे सरकार कोसळणार आहे, हे आपली 5 वर्षाची टर्म पूर्ण करू शकणार नाही, कारण लोकसभेत यांना बहुमत उरलेलं नाही. हा, एनडीएचं बहुमत आहे. पण याही परिस्थितीमध्ये एक वेगळं समीकरण तयार झालेलं आहे. ते म्हणजे पहिल्या 10 वर्षामध्ये मोदींकडे लोकसभेत एकपक्षीय निर्विवाद बहुमत आणि एनडीएचं जवळजवळ 350-350 ताकदीचं बहुमत होतं. त्याही काळात मोदी सरकार अडचणीतच होतं. आणि त्याचं कारण असं की देशामध्ये, आपल्या लोकशाहीमध्ये, एखादं विधेयक, एखादा प्रस्ताव शासकीय पातळीवर मंजूर करून घ्यायचा असेल तो फक्त लोकसभेत करून घेऊन चालत नाही. तो राज्यसभेत सुद्धा वरिष्ठ सभागृहात संमत करून घ्यावा लागतो. आणि तिथे अगदी पहिल्या 10 वर्षात कितीही आटापिटा केला तरी भारतीय जनता पक्षाला एकपक्षीय तर नव्हतंच, पण एनडीएचं सुद्धा बहुमत नव्हतं. त्यामुळे संसदीय भाषेत ज्याला फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतात, म्हणजे काही मित्र पक्ष गाठायचे, काही अपक्ष गाठायचे, आणि काही ती उधारी उसनबारी करून राज्यसभेत सुद्धा आपल्याला हवे ते प्रस्ताव मंजूर करून घ्यायचे, अशी कसरत मोदी सरकारला करावी लागली होती. 5 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल, 5 ऑगस्टला अमित शाह, नव्याने गृहमंत्री झालेले अमित शाह यांनी अचानक पहिल्याच त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संसदेची जी कामकाजाची वेळ ठरली होती, अधिवेशन संपत होतं, अधिवेशन त्याची मुदत वाढवली, दिवस वाढवले. आणि शेवटच्या एका आठवड्यात त्यांनी काश्मीरला भारतापासून वेगळं ठेवणारं जे 370 आणि 31A कलम होतं, हे हटवण्याचा प्रस्ताव त्या वाढीव मुदतीमध्ये आणला आणि हलकल्लोळ माजला होता. पण त्यावेळेला सुद्धा अमित शहा असो किंवा मोदी सरकार असो, यांनी जी चतुराई केली होती ती विसरून चालणार नाही. त्यांनी आधी हा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करून घेतला. लोकसभेत बहुमत असूनही तो प्रस्ताव अगोदर लोकसभेत मंजूर केलेला नव्हता. तो प्रस्ताव राज्यसभेत जिथे अडचण आहे तिथे आधी मंजूर करून घेतला आणि राज्यसभेत मंजूर झाला. त्यामुळे लोकसभेत तो आपोआपच मंजूर होणार याविषयी कोणाच्याही मनात शंका नव्हती. पण सांगायचा मुद्दा असा की जेव्हा आपल्याला खात्रीपूर्वक बहुमत राज्यसभेत नाहीये हे माहिती असताना सुद्धा इतर लोकांना हाताशी धरून, म्हणजे तुमचे ओडिसाचे नवीन पटनायक, आंध्रचे जगनमोहन रेड्डी अशांना हाताशी धरून राज्यसभेत सुद्धा आपला प्रस्ताव 370चा मंजूर होईल याची सगळी पूर्वतयारी इतक्या गोपनीयरित्या अमित शहानी पार पाडली होती की आधी तो प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करण्यात आला आणि पाठोपाठ दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मला वाटते लोकसभेत पण मंजूर करून घेतला. म्हणजे अडचण कशी होती बघा. अगदी आरंभीच्या काळात मला आठवतं ते काय तो लँड ऍक्विजिशन ऍक्ट
सरकारी किंवा सार्वजनिक कारणासाठी खाजगी जमीन ताब्यात घेण्याच्या विषयी जो कायदा आहे त्यामध्ये काही सुधारणा करण्याचा प्रयास मोदी सरकारने केला होता. पण राज्यसभेमध्ये काँग्रेसकडे इतकी जबरदस्त ताकद होती की भाजपपेक्षाही राज्यसभेत एकपक्षीय मोठी संख्या ही काँग्रेस पक्षाकडे होती. किंबहुना काँग्रेसचे राज्यसभेत फक्त 44 खासदार होते, पण मला वाटते लोकसभेमध्ये जवळजवळ 50-60च्या आसपास खासदार होते. लोकसभेच्या दीडपट खासदार काँग्रेसचे राज्यसभेत होते आणि काँग्रेसकडे विरोधी पक्षाचं नेतेपद सुद्धा होतं. आणि त्यामुळे वारंवार पहिली 5 वर्ष राज्यसभेमध्ये ठेचकाळत धडपडत सरकारला आपल्या गोष्टी मंजूर करून घ्याव्या लागत होत्या. बरीच कसरत करावी लागत होती. मित्र पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो यांच्या तालावर मोदी सरकारला पहिल्या टर्म मध्ये खूप नाचावं लागलं. पण अवघ्या 5 वर्षानंतर मध्यंतरीच्या विधानसभा निवडणुका राज्यसभा निवडणुका यामुळे गणित बदललं होतं आणि भाजप हा बघता बघता काँग्रेसच्या जवळपास जाऊन पोहोचला. मला वाटतं काँग्रेस आणि भाजप यांची राज्यसभेतली संख्या ही जवळजवळ समसमान झाली होती आणि त्याचा तोटा जो होता तो सरकार चालवण्यात होत होता. पण तरी राज्यसभेत एकपक्षीय किंवा एनडीएचं बहुमत नसलं तरी दुसऱ्या टर्म मध्ये अमित शहानी मोठ्या चतुराईने फ्लोर मॅनेजमेंट करून राज्यसभेत आपल्याला हवे असलेले अनेक कायदे अनेक प्रस्ताव मंजूर करून घेतले. आणि म्हणून तसं म्हटलं तर तिसऱ्या टर्म मध्ये जाताना 400चा आकडा वगैरे बोलला गेला, पण प्रत्यक्षात मोठा पल्ला जर भारतीय जनता पक्षाने गाठला असेल तर तो राज्यसभेत गाठलेला आहे. काल परवाच राज्यसभेच्या 12 निवडणुका झाल्या, म्हणजे 12 जागांसाठी निवडणुका झाल्या आणि त्या 12 निवडणुकांमध्ये मला वाटते अवघी एक जागा सोडली तर उरलेल्या 11 जागा निर्विरोध भाजपच्या किंवा एनडीएच्या पदरात पडलेल्या आहेत. महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे एक जागा अजितदादांना मिळाली आहे आणि एक जागा मला वाटतं भाजपला मिळाली आहे. अशा इतरही ज्या होत्या जागा आणि त्यामुळे लोकसभेचे गणित आहे ते आहे, पण राज्यसभेमध्ये मोठा फरक पडलेला आहे. अर्थात ही निवडणूक होण्यापूर्वी किंवा 2024ची लोकसभा निवडणूक होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने आपल्या दुसऱ्या टर्म मध्येच काँग्रेसला राज्यसभेत मागे टाकलेलं होतं आणि खूप मोठी मुसंडी मारली होती. 50-60-70 असा मजल मारली होती. आणि आत्ता परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 90च्या पार भारतीय जनता पक्ष राज्यसभेत गेलेला आहे. अर्थात तुम्हाला माहिती की राज्यसभेची लोकसंख्या ही फार मोठी नाहीये. राज्यसभेत मला वाटते 247 वगैरे काहीतरी सदस्य असतात आणि त्यापैकी मला वाटते 8 लोक हे राष्ट्रपती नियुक्त असतात, बाकीचे राज्यातून निवडून आलेले असतात आणि प्रत्येक राज्याचा कोटा वेगवेगळा असतो. उत्तर प्रदेशमध्ये 12 असतील तर महाराष्ट्रात दर 2 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये 11 की 12 निवडून येतात. दिल्लीमधले 3 एकाच वेळेला नेमले जातात 6 वर्षासाठी. नेमकी तीच गोष्ट महाराष्ट्रात सुद्धा दर 2 वर्षांनी होत असतात. आणि या सगळ्या गणितामध्ये 247 आपण म्हटलं तर जवळजवळ 124 ते 25 जागा राज्यसभेचा हा बहुमताचा आकडा ठरतो. पण आजही भाजप त्यापासून खूप दूर आहे. आणि त्याचं कारण असं आहे की मला वाटतं 6 तरी राष्ट्रपती नियुक्त जागा मोकळ्या आहेत. काश्मीरमध्ये गेल्या 5-6 वर्षात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे तिथले 4 सदस्य जे असतात राज्यसभेत त्या जागा रिक्त आहेत. आणि इतर काही अशा मिळून साधारण मला वाटते 16च्या आसपास जागा रिक्त आहेत. आणि त्यामुळे राज्यसभेतल्या सदस्यांची संख्या ही मला वाटते 130-32 पर्यंत जाते किंवा अशी काहीतरी होते. आणि त्यामुळे साधारणतः 119 किंवा 120
हे बहुमताचा आकडा आज घडीला राज्यसभेमध्ये आहे आणि त्याचा फायदा भाजपला आता पुढल्या काळात होणार आहे. म्हणजे अगदी तुम्ही म्हटलं की वादग्रस्त असलेला वक्फचा कायदा, वक्फ या मुस्लिम मुस्लिम धार्मिक किंवा मुस्लिम समाजाशी संबंधित असलेला जो व्यापक कायदा आहे, त्यामध्ये जवळजवळ 40 पेक्षा अधिक सुधारणा मोदी सरकारने आणलेल्या आहेत आणि त्या जितक्या विरोधी पक्षासाठी वादग्रस्त आहेत, तितक्याच त्या मोदींना पाठिंबा देणाऱ्या अनेक मित्र पक्षांसाठी सुद्धा आक्षेपार्ह आहे. ह्याचं कारण असं की हे सगळेच्या सगळे हिंदुत्ववादी पक्ष नाहीत. भाजपच्या सोबत सरकारमध्ये आणि साथीने निवडणुका लढवत असले तरी मुस्लिम तुष्टीकरण करणारे पक्ष म्हणूनही त्यांची ओळख आहे, ज्यामध्ये चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम आहे, त्यामध्ये नितीश कुमारांचा जेडीयू आहे, त्यामध्ये चिराग पासवानचा लोक जनशक्ती पक्ष आहे. असे लहान मोठे बरेच पक्ष आहेत. हे भाजप सोबत आलेले असले तरी ते हिंदुत्ववादी नाहीत, म्हणून मुस्लिमांना दुखवणाऱ्या कुठल्याही भूमिकेला ते पुढे येऊन हिरिरीने पाठिंबा देत नाही. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की मोदी सरकारला जे कठोर निर्णय घ्यायचे, लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदी वारंवार सांगत होते की आतापर्यंत झालं त्यापेक्षा अत्यंत धाडसी आणि कठोर निर्णय या तिसऱ्या टर्म मध्ये माझं सरकार घेईल, हे मोदी वारंवार सांगत होते. आणि वक्फ हे त्याचं पहिलं उदाहरण आहे. पण वक्फच्या बाबतीत त्यांनी तो विषय रेटून न नेता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे जेपीसी कडे पाठवला. आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की जेपीसी कडे पाठवला त्याचा अर्थ सरळ आहे की सर्व पक्षीय जी काही चर्चा व्हायची ती जेपीसी मध्ये व्हावी आणि लोकसभेत विषय चर्चेला आला की त्याच्यावर वितंडवाद न होता अल्पावधीतच तो विषय लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मंजूर करून घेता आला पाहिजे. त्याच्यावर विरोधी पक्षांना धुडगूस घालू द्यायचा नाही, याच भूमिकेतून हा विषय जेपीसी कडे पाठवण्यात आलाय. आणि ती जर गोष्ट तुम्ही लक्षात घेतली तर मग राज्यसभेतलं बहुमत हे महत्वाचं ठरतं. मला वाटते जवळजवळ 90च्या पार जर भाजप झाला असेल तर त्यामध्ये मग जेडीयूचे काय असतील किंवा असे इतर पक्ष, अजितदादांचा पक्ष आहे, एकनाथ शिंदेचा पक्ष आहे, असे जे मित्र पक्ष आहेत, या मित्र पक्षांना सोबत घेऊन एनडीए जी बनलेली आहे, ती एनडीएने आता बहुमताचा आकडा पार केलाय राज्यसभेतला. आणि त्यामुळे आता पूर्णपणे राज्यसभा असो की लोकसभा असो, एनडीए हा दोन्ही सभागृहात पूर्ण बहुमत असलेला एक गट किंवा पक्ष झालेला आहे. आणि म्हणूनच पुढच्या 5 वर्षांमध्ये याला फार महत्व आहे, फार महत्व आहे. आता इथे आणखीन एक गोष्ट आहे, ऐन वेळेला कोण दगा देऊ शकतील तर मग नितीश, नायडू अशी नावं दिली जातात. पण कधी नव्हे तो चिराग पासवान सारखा जो स्वतःला गेली 5-6 वर्ष आपण नरेंद्र मोदींचे हनुमान आहोत असं म्हणत होता, तो एक वेगळा सूर लावतोय. पण त्याच्या पक्षाचे राज्यसभा सदस्य असलेले त्याचे काका हे त्याच्यावर जाण्याची गॅरंटी नाहीये. असो, मुद्दा एवढाच आहे की राज्यसभा ही पहिल्या 10 वर्षामध्ये जेवढा जिकिरीचा विषय होता तेवढा आता राहिलेला नाही. आणि म्हणून एक प्रकारे असं म्हणता येईल की लोकसभेत पराभव 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 म्हणून म्हटलं जात असताना दुसरीकडे राज्यसभेत मोदी सरकार किंवा मोदींचं एनडीए सरकार हे अधिक भक्कम झाले. आणि त्यामुळे आजपर्यंत अडवणूक झालेले अनेक विषय जे आहेत हे राज्यसभेत सहजगत्या वाट काढू शकतील. पण ही झाली एक बाजू. यावर तुम्ही सगळ्यांची चर्चा विश्लेषण ऐकली असतील की बघा भाजपला एनडीए मध्ये बहुमत मिळालं, अगदी विरोधक असोत समर्थक असोत भाजपचे, त्या सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण याची एक दुसरी बाजू आहे, त्याची फारशी चर्चा झालेली नाही. या सगळ्या आत्ताच्या राज्यसभा निवडणुकीत ज्या 12 जागा निवडल्या गेल्या त्यामध्ये तेलंगणामधून काँग्रेस पक्षाचं बहुमत असल्यामुळे
अभिषेक मनु सिंघवी हे वकील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेलेले. अगदी अलीकडे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या राज्यसभा निवडणुकीत अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यसभेची निवडणूक काँग्रेसतर्फे हिमाचल मधून लढवलेली. हिमाचल प्रदेशात सुद्धा काँग्रेसचं बहुमत होतं, पण अनेकांनी मतदान करताना स्वपक्षाशी दगा दिला आणि त्यामुळे अल्पमतात असूनही भाजपचा उमेदवार हिमाचल मधून राज्यसभेवर निवडून गेला. कदाचित त्याची कल्पना होती म्हणून राज्यसभेत सोनिया गांधींना जायचं तर त्यांनी हिमाचल मधून लढावं असा आग्रह तिथल्या काँग्रेस मुख्यमंत्र्यांनी धरला होता. तो सोनिया गांधींनी नाकारला किंवा त्यांना कुणकुण लागली असेल. असो, मुद्दा इतकाच की अभिषेक मनु सिंघवी राज्यसभेत निवडून पोहोचले. हा एकमेव मला वाटते काँग्रेस सदस्य या 12 पैकी आहे आणि त्यामुळे काँग्रेसची राज्यसभेतली संख्या ही आता 27 झालेली आहे. आणि हा आकडा मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, तो महत्वाचा एवढ्यासाठी आहे की राज्यसभेत विरोधी पक्ष नेता व्हायला जी कमीत कमी 10% सदस्य संख्या लागते ती 25 आहे आणि त्यापेक्षा फक्त 2 सदस्य काँग्रेस पक्षाकडे जास्त आहे. आता तुमचे खरगे हे राज्यसभेमध्ये काँग्रेसचे नेते आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या आधी त्या पदावर गुलाम नबी आझाद होते. आता गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला आहे. पण गुलाम नबी आझाद ज्यावेळेला काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतले विरोधी नेता होते तेव्हा मला वाटते जवळजवळ 50च्या थोडंफार कमी असतील, पण 45 ते 50 एवढी काँग्रेसची राज्यसभेतली संख्या होती. आज ती घटून इतकी खाली 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 आलेली आहे. आजपर्यंत 2014 नंतर लोकसभेत काँग्रेसच्या घटलेल्या संख्येची चर्चा झाली. नंतर 44, 52 आणि 99 हा चढता क्रम दाखवण्यात आला. पण राज्यसभेमध्ये सातत्याने काँग्रेसची संख्या जी घटत गेली याकडे कोणीही गंभीरपणे बघितलं नाही. मला वाटतं भारताच्या संसदीय इतिहासामध्ये काँग्रेसची राज्यसभेतली संख्या इतकी घसरलेली कधीच नव्हती. म्हणजे कसंही काही हो, सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असो, काँग्रेस पक्ष हा राज्यसभेमध्ये बहुमतावर ठाण मांडून बसलेला होता. त्याला आता बहुमताच्या खाली यायला लागलं. राज्यसभेत सुद्धा काँग्रेस हा मोठा पक्ष राहिलेला नाही, भाजप हा मोठा पक्ष झालेला आहे. पण जर आणखीन 1-2 वर्षामध्ये राज्यसभेत काँग्रेसला आपल्या या 27 जागा टिकवता आल्या नाहीत आणि जर 2 ते 3 किंवा 4 संख्या घसरली आणि ती 23-24 पर्यंत खाली आली तर काँग्रेसला राज्यसभेमध्ये अधिकृतपणे विरोधी पक्ष नेतेपद मिळू शकणार नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लक्षात घेण्यासारखी आहे. योगायोग आणखीन एक सांगण्यासारखं आहे. 2014 नंतर हेच खरगे हे लोकसभेमध्ये काँग्रेसतर्फे विरोधी नेता म्हणून, गटनेता म्हणून काम करत होते. विरोधी नेता म्हणून त्यांना मान्यता नव्हती. पण 2019 मध्ये ते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आणि त्यांच्या जागी मग अधीररंजन चौधरी यांना काँग्रेस गटाचा 52 खासदारांचा नेता बनवण्यात आलं होतं. दोन्ही वेळेला राहुल गांधी लोकसभेत होते, पण त्यांनी ते पद, गटनेते पद स्वीकारलं नाही, कारण त्याला घटनात्मक फारशी किंमत नव्हती. जेव्हा अधिकृत विरोधी नेतेपद आलं तेव्हा राहुल गांधींनी विरोधी नेतेपदाची जबाबदारी उचलली. पण योगायोग बघा, 14च्या निवडणुकीनंतर खरगे विरोधी नेता लोकसभेत, 19 मध्ये खरगेंच्या जागी अधीररंजन चौधरी, आणि दोन्हीही विरोधी नेते असे आहेत की जे पुढच्या लोकसभा निवडणुकीत आपल्याच मतदारसंघात पराभूत झाले. आणि आज राहुल गांधी हे विरोधी नेता झालेले आहेत. आता इजा तिजा म्हणायची असेल तर म्हणा. पण आणखीन एक बाब अशी की राज्यसभेतला विरोधी नेता
किंवा काँग्रेसचा नेता गुलाम नबी आझाद हे लवकरच काँग्रेस पक्ष सोडून गेले आणि आज खरगे असतील तर जी काय काँग्रेसचे भविष्य आहे त्यात खरगे काँग्रेसमध्ये तरी राहतील का हा प्रश्न आहे. म्हणून राज्यसभेतलं भाजपचं किंवा एनडीएचं बहुमत हा विषय बोलताना या बाकीच्या गोष्टी सुद्धा राजकीय भविष्याचे आडाखे बनताना लक्षात घेणं आवश्यक आहे की काँग्रेसला आवश्यक असलेल्या जागा तरी राज्यसभेत टिकवता येणार का. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.